लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत अखेर जाहीर। एकूण 120 ग्रामपंचायतींपैकी 61 ग्रामपंचायती महिला आरक्षणात। यवतमाळच्या पुसद येथील बाबासाहेब मुखरे बचत भवन येथे तालुक्यातील 120 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार महादेवराव जोरवर, गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड, नायब तहसीलदार वैभव खाडे, निवडणूक विभागाचे संजय जोशी व देवानंद राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती। आरक्षण प्रक्रिया 2011च्या जनगणनेनुसार पार पडली। ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून लहान मुलांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली। यावेळी आरक्षण निहाय तपशील असा की अनुसूचित जाती SC 18 ग्रामपंचायत असून त्यापैकी 9 महिला आरक्षित, अनुसूचित जमाती ST 21 ग्रामपंचायत असून त्यातील 11 महिला आरक्षित, तर इतर मागासवर्ग OBC 32 ग्रामपंचायत असून 16 महिला आरक्षित झाल्या आहेत। त्याचप्रमाणे खुला वर्ग ओपन 49 ग्रामपंचायती असून त्यापैकी 25 महिला आरक्षित झाल्या आहेत। यामध्ये एकूण 61 ग्रामपंचायती महिला सरपंचासाठी आरक्षित आहेत। या आरक्षणामुळे अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांची स्वप्ने भंगली आहेत। त्यामुळे जोर का झटका धीरे से अशी प्रतिक्रिया अनेक ठिकाणी उमटली आहे। आरक्षणानंतर अनेक भावी उमेदवारांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसून येत आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.